मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 165 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओ सांगली किर्लोस्करवाडी येथील एक भक्त अजित कुलकर्णी यांचा अनुभव मी सांगणार आहे. गुरुगौरिका पुष्प 2 मध्ये त्यांनी एक अनुभव लिहिलेला आहे. कळसी ऐसे वाटे न कळे ते काही. थोडं काव्यात्मक हे हेडिंग आहे आणि त्यांनी एक सुरुवातच त्यांच्या स्वरचित काव्याने केलेली आहे. ते मी आपल्याला वाचून दाखवा असं वाटतं मला की कळसी ऐसे वाटे न कळे ते काही, दिसती ऐसे वाटे न दिसे ते काही, स्पर्शी ऐसे वाटे न स्पर्शे ते काही, झंकारले ऐसे वाटे झंकार तोही नाही, काय तोची घ्यावे काय मी पाहावे, न देखोनी या दर्शन तोची घ्यावे. म्हणजे या गुरुचरणाशी आल्यानंतर कोणाला काय स्फूर्ती होईल हे काही सांगता येत नाही. वाचवता हे कुलकर्णी जे आहेत अजित कुलकर्णी हे लिहितात की मी सायन्स शाखेचा विद्यार्थी आहे, माझा साहित्याशी वाङ्मयाशी काहीही संबंध नाही, काव्य ह्याचा मला काहीही सुतराम शक्यता नाही, परंतु या गुरुचरणाशी आल्यानंतर मला हे असं काही काही सुचायला लागलेलं आहे, ही गुरुकृपाच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे लिहित असताना देखील बऱ्याच वेळा रेल्वेच्या प्रवासात वगैरे त्यांनी हे काही लिहून ठेवलेलं आहे आणि काही त्यातली कडवी त्यांनी गुरुदेवांना ऐकवलेली देखील आहेत. मला वाटतं कुलकर्णी यांचं देखील हा भक्तवत्सलतेचाच अनुभव आहे आणि आपल्या गुरुदेवांचे एक भक्त पी.के. कुलकर्णी हे त्यांचे मामा आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना गुरुचरणाशी ते आलेले आहेत. आणि प्रथम दर्शनी गुरुदेवांनी एवढ्या प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं होतं की ही ओळख किती जन्माची आहे कोणास ठाऊक, आणि ते समजत नव्हतं आणि अश्रुधारा मात्र वाहू लागल्या होत्या. सर्व पापे जळून जात होती हे मात्र निश्चित. आता या ठिकाणी गुरुदेवांनी जे सांगितलंय ते देखील महत्त्वाचं आहे. गुरुदेवांच्या पहिल्याच दर्शनात काही लोकांना अश्रुपात होत असतो. मला वाटतं मी काही दिवसापूर्वी पुण्याचे एक भक्त आमिनकर यांचा एक अनुभव कथन केला होता. तर आमिनकरांनाही पहिल्या दर्शनातच त्यांचे गालांवर अश्रू आलेली होती असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि गुरुकृपा ज्यांच्या ज्यांच्यावर होते आणि गुरुचं स्मरण केल्यानंतर जर अश्रू ओली झाली, गालावर अश्रू आली, तर ते निश्चितपणे एक भावुक असल्याचं लक्षण आहे. आणि त्याचा एक गुरुदेवांनी खुलासा केला. मला वाटतं ते कुलकर्णी त्यावेळेस श्री शैलमला गेलेले होते आणि गुरुदेव तिथे सांगत होते की परिसराचा स्पर्श लोखंडास होण्याची गरज नाही, तर या चिंतामणीचा केवळ प्रकाश जरी पडला तरी तुम्हासारख्या नरदेहांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. बघा, हा नरदेह म्हणजे कोण आहे? आपले गुरुदेव. आता गुरुदेवांचा नजर आपल्यावर पडणं, गुरुदेवांची कृपा कटाक्ष कृपा दृष्टी आपल्यावर पडणं हे देखील कृपेचंच लक्षण आहे आणि तुमचं कल्याण होईल असं गुरुदेवांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे पहिल्या भेटीत जो त्यांच्या अश्रू आली त्यांच्या डोळ्यातनं, तर त्याचा हा त्यांनी खुलासा केलेला आहे. हा मात्र फार भावुक आहे आणि हे आपल्या सगळ्यांना कळावं म्हणूनच मी सांगितलंय. अशा जेव्हा आठवणी होतात तेव्हा या आठवणींमध्ये आपले कित्येक रात्री कित्येक दिवस निघून जातात हे मी स्वतः देखील अनुभवलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला ती म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यातनं गुरुदेवांचे स्मरण झाल्यावर अश्रू येतात तेव्हा
हे अश्रू हे आनंदाचे अश्रू असतात. हे आनंदाचे अश्रू असतात आणि ते येणं हे केव्हाही चांगलंच आहे. त्यांनी असंही दिलंय की कोणत्याही भक्ताला प्रथम महाराजांचा मी आहे, म्हणजे मी महाराजांचा प्रथम भक्त आहे असं वाटतं आणि त्यानंतर त्याला असं वाटायचं महाराज माझेच आहेत. हा जो महाराजांच्याबद्दल एक अंतःकरणात आपुलकी निर्माण झाली, अंतःकरणात उमाळा निर्माण झाला आहे, तो फार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ते म्हणतात गुरुदेव जरी नगरला असले तरी ते आमच्या कायम जवळ असतात. मी मला वाटतं मागच्या कुठल्या एका व्हिडिओत सांगितले की आपले गुरुदेव कुठलेही या ब्रह्मांडातल्या कुठल्याही गोलकावर असले तरी ते कायम भक्ताच्या जवळ असतात, असा मी तरी अनुभव घेतला आहे आणि हा कुलकर्णी देखील तो अनुभव घेतलेला आहे. आपल्याला गुरुदेवांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की आपण कुठेही असा आणि काय अडचण आली तर माझी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेपुढे तुम्ही प्रार्थना करा, तुम्हाला त्यातनं निश्चितपणे मदत मिळेल, तुमच्यावर कृपा होईल, असं गुरुदेवांनी अनेक वेळा सांगितलं आहे. पण बऱ्याच वेळा माझा तर अनुभव असा आहे की मी रस्त्यातनं चाललो आहे, गाडीतनं चाललो आहे आणि माझ्याकडे त्याचा फोटो पण नाही आहे. पूर्वी काय होतं माहिती का, गुरुदेवांचे फोटो वगैरे काही एवढे म्हणजे आता मी 60 सालापासून त्यांच्या 60-62 सालापासून सहवासात आहे, तर तेव्हा काही एवढे फोटोचं वगैरे काही नव्हतं आणि गुरुदेवांचे फोटो आपल्या खिशात ठेवायचे का? आपण 4 ठिकाणी जाणार, अपवित्र जागा असतात, तर अशामुळे आपण कधी ठेवत नव्हतो. पण 10 वेळा गुरुदेवाचं स्मरण केलं आणि त्यांना जर प्रार्थना केली तर ती प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचत होती, असा माझा देखील वैयक्तिक अनुभव आहे. आता या ठिकाणी त्यांचं एक किडनी स्टोनचं ऑपरेशन ठरलं होतं आणि ऑपरेशन करायचं म्हणजे प्रत्येक माणसाला धाकधूक वाटतच असते. त्यामुळे ते घरात उठले, घरात तेव्हा कोणीच नव्हतं आणि गुरुदेवांचा जो फोटो होता त्या फोटोपाशी गेले आणि ते म्हणले देवा माझं उद्या ऑपरेशन आहे. त्याच क्षणी घरात तोफ टाकल्याचा एक मोठा आवाज झाला आणि दत्ताच्या फोटोवरील सर्व फुले पायात येऊन पडली, फोटोतली पायात येऊन पडली आणि काय कोणास्तव त्यांनी हे गुरुदेवांनी आपल्याला एक संकेत दिले असं त्यांना वाटायला लागलं. म्हणजे श्री गुरुदेव व दत्त, श्री दत्त हे माझ्या पाठीशी आहेत असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी गुरुदेवांना एक पत्र पण लिहिलं आणि त्याच्यानंतर त्यांना ॲडमिट व्हावं लागलं होतं. पण त्यात गंमत काय झाली, ज्या दिवशी त्यांचं ऑपरेशन ठरलं त्यावेळेस मला वाटलं नरसिंहवाडीला काही उत्सव होता आणि त्या नरसिंहवाडीच्या उत्सवात त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं आणि तिथे काही जाता नाही आलं ऑपरेशनमुळे. पण ते ॲडमिट झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या हॉस्पिटलमधल्या एक सिस्टर त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हसत सांगितलं की कुलकर्णी मी कालच वाडीत जाऊन आले, हा घ्या प्रसादाने अंगारा. म्हणजे वाडीत न जाण्याचा जो त्यांचा नेम चुकला होता, ती रुखरुख त्यांच्या मनाला लागली होती, ती देखील त्यांची पूर्ण झाली. वाडी हे स्थान देखील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचंच आहे, म्हणजेच श्री गुरूंचं आहे आणि आपण दत्तात्रय परंपरेतले असल्यामुळे आपल्या गुरुदेवांना श्रीमद नरसिंह महाराजांनी त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी देहस्वरूपात दर्शन दिल्यामुळे त्या दिवसापासूनच ते श्रीगुरुपदावर विराजमान आहेत. आणि त्यांनी आधी एक पत्र पाठवलं, त्यानंतर ऑपरेशनही व्यवस्थित पार पाडलं आणि मग त्यांनी दुसरं पत्र पाठवलं की आपल्या कृपेने माझं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेलं आहे, तरी आपली कृपा अशीच राहू द्या वगैरे. आणि त्याला गुरुदेवांनी पत्र पाठवलं, त्याला म्हणजे उत्तर, त्यांच्या पत्राला गुरुदेव उत्तर पाठवलं आणि ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की आपण ऑपरेशनपूर्वी पाठवलेलं पत्र अद्याप मिळालेलं नाही. ते आपणास पी.के. कुलकर्णी यांच्याकडून समजले असेलच. कदाचित आपण पाठवलेले पत्र न मिळणे या पाठीमागे आपणास चांगला अनुभव मिळावा असेही असेल. बघा, आपण पत्र पाठवलंय, पत्र गुरुदेवांना मिळालं नाही, पण
कृपेचे आशीर्वाद त्यांनी पाठवले होते. म्हणजे पत्र न मिळता या अजित कुलकर्णी यांनी त्यांच्या घरातनं जी काही प्रार्थना गुरुचरणाशी केली ती गुरुचरणाशी पोचली होती आणि त्यांना वाणीच्या प्रसादाने एक साक्ष दिली. तसंच त्यांचं ऑपरेशन यशस्वी पार पडलं ही दुसरी साक्ष दिली. आणि त्यांनी सांगितलं आपण पाठवलेले दुसरे पत्र आत्ताच मिळाले. आपले ऑपरेशन चांगले पार पडले हे वाचून आनंद वाटला. उत्तर परमेश्वराची सेवा करावी, आपल्या पाठीची सदैव आशीर्वाद आहे. आणि असं करून गुरुदेवांनी एक पत्र त्यांना पाठवलं. आता या कुलकर्णींनी हे पत्र पाहिल्यावर त्यांचे डोळे भरून आले आणि आजही ते पत्र अत्यंत जपून ठेवले. गुरुचरणाच्या पोथीप्रमाणे त्यांची पूजा करतो असं म्हटलं तरी चालेल. ते जेव्हा जेव्हा गुरुदेवांच्या दर्शनाला जायचे तेव्हा काय कुलकर्णी कसे काय चालले, पण कुलकर्णी हा शब्द आहे तो एका वेगळ्या स्वरात ते म्हणायचे, एक प्रेमाने म्हणायचे. आणि ते जेव्हा कुलकर्णी असं म्हणायचे गुरुदेव, तेव्हा यांच्या आतून गलबलून यायचं आणि डोळे भिजायचे. अश्रूंचा बांध कधी फुटायचा हेच कळायचं नाही. हा जो अनुभव आहे हा भक्तवत्सलतेचा उत्तम नमुना आहे, म्हणून मी आपल्याला हे सांगत आहे. ते म्हणतात या जगात 100% खात्री देणारे खूप आहेत, पण आमचे गुरुदेव 101% खात्री देत होते. 101%. काय झालं, एकदा गुरुदेव नरसिंहवाडीला आलेले होते आणि नरसिंहवाडीला आल्यानंतर बरेचसे किर्लोस्करवाडीतले सगळे मंडळी दर्शनाला गेले. कुंडल वगैरे या भागातले सगळे दर्शनाला गेले आणि त्या ठिकाणी मला वाटतं प्राध्यापक सुरू काका होते आणि प्राध्यापक राव काका होते. त्यांनी यांना गुरुदेवांकडे नेलं की गुरुदेवांकडे जायलाही घाबरत होते. म्हणजे जरी भेट झाली होती, दर्शन काय माहिती का, गुरुदेवांना बरेच भक्त गुरुदेवांकडे समोर जायला घाबरायचे. का असं वाटायचं हा भाग वेगळा आहे, पण घाबरायचे. आणि गुरुदेवांचं व्यक्तिमत्वच असं होतं की सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटायची. ती भीती म्हणजे हे नव्हतं, आपण काय वेगळी भीती नव्हती. काय ही भीती काय तर मला आता शब्द सुचत नाही आहे. ते एक आदरयुक्त भीती असते. मग आदरयुक्त जिथे भीती असते तिथे आपण जरा कमी बोलतो ना, तसं होतं ते. आणि त्यांच्या तोंडात कसे काय शब्द फुटले ते काही त्यांना कळलं नाही. पण त्यांना सांगितलं की आपण सांगलीच यावं. आणि मग गुरुदेवांनी सांगितलं की पुढच्या वेळेस मी जेव्हा इथे येईल तेव्हा 101% सांगलीच नक्की येतो. आणि आता त्या दिवसाची वाट बघतोय असं त्यांनी लिहिलं आहे. पण हे त्यांनी 93 साली लिहिलेलं आहे. पण या ठिकाणी मलाही हे माहिती आहे की गुरुदेव त्याच्यानंतर सांगलीस अनेक वेळा गेलेले आहेत. सांगलीमध्ये सत्संग मंडळ स्थापन केलं गेलेलं होतं. मला वाटतं पी.के. कुलकर्णी आणि त्यांचे चिरंजीव त्या सत्संग मंडळाचं काम बघत होते आणि अनेक वेळा गुरुदेवांनी सांगलीमध्ये गेलेले आहेत. तर हा अजित कुलकर्णी यांचा हा अनुभव हा भक्तवत्सलतेचा आहे आणि हा मी आपल्याला निवेदन केला. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.